श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची प्रक्षाळ पूजा संपन्न. व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांची माहिती. पंढरपूर येथे आषाढी एकादशी 10 जुलै 17 रोजी संपन्न झाली. दरवर्षी यात्रेला भाविकांची गर्दी लक्षात घेता चांगला मुहूर्त व दिवस पाहून श्रींचा पलंग काढून भाविकांना 24 तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येते. त्यानुसार 7 जुलै रोजी श्रींचा पलंग परंपरेनुसार काढण्यात आला होता. श्री विठ्ठलास लोड व श्री रुक्मिणी मातेस तक्क्या देण्यात आला होता. त्यामुळे श्रींची काकडा आरती, पोशाख, धूपारती, शेजारती इत्यादी राजोपचार प्रक्षाळ पूजेपर्यंत 10 जुलै 26 बंद ठेवून भाविकांना जास्तीत जास्त वेळ दर्शन उपलब्ध करून देण्यात येत होते. 10 जुलै 26 रोजीच्या मुहूर्तानुसार श्री विठ्ठलाची व श्री रुक्मिणी मातेची प्रक्षाळ पूजा संपन्न झाली. सदर पूजेच्या सुरुवातीला कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते श्रींस पहिले स्नान घालण्यात आले. श्रींचा पलंग शेजघरामध्ये ठेवण्यात आला. तसेच श्रींचे सुरू असणाऱ्या 24 तास दर्शन बंद होऊन सर्व नित्यराजोपचार सुरू होत आहेत. श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेची प्रक्षाळ पूजा अनुक्रमे मंदिर समिती सदस्य श्री अतुलशास्त्री भगरे गुरुजी व भप श्री शिवाजीराव मोरे यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच देवाचा शिणवटा, थकवा घालविण्यासाठी आयुर्वेदिक काढा श्रीस नैवेद्य म्हणून रात्री शेजारती वेळी दाखविण्यात येणार आहे. त्यानुसार आजपासून श्री विठ्ठलास व श्री रुक्मिणी मातेस पहाटे होणारी श्रीची काकडा आरती, नित्यपूजा, महानैवेद्य, पोशाख, धूपारती व शेजारती इथेपर्यंतचे सर्व राजोपचार परंपरेनुसार सुरू करण्यात येत आहेत. या पूजेच्या वेळी मंदिरात पौराहित्य करणारे कर्मचारी, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड व विभाग प्रमुख संजय कोकिळ व अतुल बक्षी उपस्थित असल्याचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले.